परदेशी बँकाला भारतामध्ये त्यांचा व्यवहार सुरुवात करायचा असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागते। आत्ताच्या ह्याच्यामध्ये फायनान्स सेक्टर म्हणजे अर्थ विभाग हा पूर्णपणे मोकळा केलेला आहे आणि विदेशी बँकांना इथलं मार्केट खुलं केलं अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे बँकामधले असतील, कारखानदारामधले असतील, इथल्या कामगार वर्गाचं म्हणजे मेहनतीने काम करणारा कामगार आणि व्हाईट कॉलर कामगार हे दोघंही इफेक्ट होणार आहेत, बेरोजगारीच्या मार्गावरती जातील अशी परिस्थिती आहे। ही परिस्थिती बदलायची असेल तर नरेंद्र मोदींना राजीनामा दिला पाहिजे।